नमस्कार, मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये। आज आपल्यासोबत महेश मोहिते सरचिटणीस दक्षिण रायगडचे भारतीय जनता पार्टीचे आहेत। साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये खास करून अलिबाग मूड मतदारसंघामध्ये मटका नावाचा जुगार हा सध्या जोरात चालू आहे आणि हा जुगार हा अवैध धंदा आहे। नक्की हा जुगार एवढ्या राजरोसपणे चालू आपल्या 2 तालुक्यांमध्ये आहे, तर ह्याला नक्की अभय कोणाचा आहे? नाही, खरं तर आपण अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जो काही आवाज उठवतात तो अतिशय अभिनंदनास्पद आहे। खरं तर हा फक्त मतदारसंघापुरता विषय नाही, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा विषय वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मी ज्यावेळेस या विषयावरती आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जे आक्षेपार्ह बाब समोर आली त्याच्यानंतर मी विचारणा केली असता संपूर्ण जिल्ह्यामध्येच खूप राजरोसपणे मटका व्यवसाय, मटका हा जुगार चालू आहे। खरं तर याला अभय म्हणण्यापेक्षा कसं आहे की माझ्याकडे एक महिलांचं शिष्टमंडळ आलं होतं आणि त्या शिष्टमंडळाने अतिशय वाईट अनुभव त्यांच्या घरातले सांगितले की मटका खेळून ज्यावेळेस म्हणजे एवढा आहारी जातो तो एखादा व्यक्ती मटक्याच्या की त्याच्यावरती उदारी होते आणि त्याला आत्महत्या करण्याची वेळ येते आणि एवढ्या परिस्थितीतून त्या काही कुटुंब जातात। हे अतिशय खूपच वाईट बाब आहे आणि त्याच्यामुळे मग मी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र दिलं आणि याच्यावर तातडीने कारवाई करावी असं त्यांना मी आवाहन केलेलं आहे। मला निश्चितपणाने याच्यामध्ये खात्री आहे की आपले कार्यक्षम जिल्हा पोलीस अधीक्षक जे आहेत याच्यामध्ये कारवाई करतील आणि तसं मी निवेदन दिलंय। मी 2 दिवसामध्ये माझ्या निवेदनाचं काय झालं याचा सुद्धा पाठपुरावा करणार आहे। परंतु निश्चितपणाने याला अभय कुणाचा हा जो आपला प्रश्न आहे तर याच्यामध्ये निर्ढावलेली जी मटका आणि हा जुगार चालवणाऱ्यांची वृत्ती हेच त्याला कारण आहे। या निर्ढावलेल्या वृत्तीला कुठेतरी आळा बसणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच मी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलंय। मला खात्री आहे की त्याच्यामध्ये निश्चितपणाने मार्ग निघेल। पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया। म्हणजे साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मटका खेळणारी जी पहिल्यांदा लोक होती ही आकडे त्यांच्या कागदावर लिहायची, नंतर संबंधित जे कोण खेळणार असेल त्यांना द्यायची। परंतु आजकालच्या आपल्या टेक्नॉलॉजीच्या दुनियामध्ये हे जे काही टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यामध्ये व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा सुद्धा वापर हे मटकेवाले सध्या मटक्याचा व्यवसाय चालवण्यासाठी करत आहेत। जर तुम्ही पोलिसांनी त्यांच्यावर धाड वगैरे टाकली तर तिथं तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये रोकड वगैरे आजकाल मिळत नाही, परंतु व्हॉट्सअपच्या माध्यमातून ती लोक खेळत असल्या कारणाने, मटका खेळत असल्या कारणाने, मटका हा अवैध धंदा खेळत असल्या कारणाने ते सहजासहजी पकडले जाऊ शकत नाही। आजकाल तुम्हाला पैसे सुद्धा माहिती आहे, जीपेच्या माध्यमातून आपण देऊ शकतो, गुगल पेच्या माध्यमातून आपण देऊ शकतो, फोन पेच्या माध्यमातून देऊ शकतो। त्याच्यामुळे एक व्यक्ती फक्त व्हॉट्सअपच्या माध्यमातून मटका जर खेळत असेल तर त्या मटका खेळणाऱ्या व्यक्तीवर जे काही पोलीस यंत्रणेचे काही विभाग आहेत, IT असेल, ITच्या माध्यमातून सायबर सेल वगैरे असतील, तर ह्यांनी त्याच्यावर जे कोणी मटके खेळणार असतील त्यांच्या फोनवर नजर ठेवायला पाहिजे की नाही? तुमचं याच्याबद्दल काय मत आहे? नक्कीच नजर ठेवायला पाहिजे। खरं तर विषय असा आहे की पूर्वीची पद्धत तुम्ही सांगितली की त्या ठिकाणी जाऊन काही लोक त्या मटक्याच्या अड्ड्यावरती जाऊन जुगार खेळत असत किंवा अशा परिस्थिती मला जी ऐकू येत आहे ती परिस्थिती तशी होती। परंतु आता जर अशा पद्धतीने आधुनिक तंत्राचा सुद्धा वापर या जुगार प्रकारासाठी होत असेल तर निश्चितपणाने त्याची एक वेगळी तक्रार ही सायबर सेलमध्ये द्यावी लागेल। वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप असतील, वेगवेगळे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन करणाऱ्या व्यक्ती असतील, त्याच्यावरती नजर ठेवण्याची एक चांगली व्यवस्था ही पोलीस यंत्रणेकडे निश्चितपणाने आहे आणि त्या यंत्रणेचा कशा पद्धतीने यासाठी उपयोग केला जाऊ शकतो, कारण वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ज्यावेळेस रायवळी होतात, रायट्स होतात, त्यावेळेस त्याचा तपास करण्यामध्ये या मोबाईलवरनं झालेले व्हॉट्सअप चॅटिंग्स आणि मोबाईलच्या झालेले कन्व्हर्सेशन्स याचा खूप मोठ्या प्रमाणावरती उपयोग होतो। मग अशी जर एखादी परिस्थिती जर असेल की व्हॉट्सअपवरनं किंवा मोबाईलवरनं
कन्व्हर्सेशनद्वारे जर त्या ठिकाणी जुगार खेळला जात असेल, मटका खेळला जात असेल, तर निश्चितपणाने त्याला आळा घालण्यासाठी या सगळ्याच विषयामध्ये सायबर सेलचा सुद्धा वापर करावा. जे कोणी अशा पद्धतीने मटका घेत आहेत, मटक्यावरती जुगार खेळण्यासाठी आकडे घेत आहेत, किंवा जे कोणी आकडे देत आहेत, त्या मटका चालवणारा व्यक्ती आणि आकडे देणारा व्यक्ती, या मटका चालवणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल तपासला असता त्याच्यावरती निश्चितपणाने दिसून येईल. त्याची सुद्धा वेगळी तक्रार हे आपण निश्चितपणाने करू शकतो आणि याच्या मुळाशी नक्की जाता येईल. कसं आहे की जोपर्यंत याचे वेगवेगळे प्रकार लक्षात येत नाहीत, कारण ज्या पद्धतीने याचं गंभीर स्वरूप लक्षात येते त्या मुळाशी जाणं निश्चितपणाने आवश्यक आहे आणि त्याच्या मुळाशी जाऊन ह्या विषयामध्ये संपूर्णपणे हा मटका जुगार हा या जिल्ह्यातून, या मतदारसंघातून कसा बंद होईल याच्यासाठीचा पाठपुरावा निश्चितपणाने मी करणार आहे. मला आपल्या माध्यमातून निश्चितपणाने सांगायचं आहे की एवढी कुटुंबातले प्रमुख जे हातावरती कमवतात आणि जर जुगाराच्या आहारी जाऊन अशा पद्धतीने कुटुंब उद्ध्वस्त करत असतील, तर एक जबाबदार नागरिक म्हणून माझी निश्चितपणाने जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा सरचिटणीस म्हणून ज्या भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री आहेत, अशा व्यक्तीकडे ज्यावेळेस तक्रारी येतात त्यावेळेस निश्चितपणाने माझी जबाबदारी आहे की तक्रारीचा पाठपुरावा करणं आणि लोकांना त्याच्यामधनं जास्तीत जास्तपणाने कसा रिलीफ मिळेल, कसा त्याच्यातून लोकांची सुटका होईल याच्यासाठी प्रयत्न करणे, अवैध धंद्यांवरती त्या ठिकाणी बंधनं कशी येतील त्याच्यासाठी पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करणं. पुढील प्रश्नाकडे जाऊया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत. महेश मोहिते साहेब एक ऍडव्होकेट असल्या कारणाने अतिशय सरळ साध्या सोपे तुम्हाला सांगत आहेत. मोहिते साहेब, हे मटका खेळून मटकेवाले मालक, एजंट त्यांच्याकडे करोड रुपये येतात आणि करोड रुपये त्यांच्याकडे आल्याच्या नंतर ते त्यांच्यापासून मोठमोठे बंगले बांधतात, 4 चाक्या गाड्या घेतात, 2 व्हीलर गाड्या घेतात. परंतु त्यांच्याकडे जो कुठला हा ब्लॅक मनी आलेला आहे, त्यांचं इन्कम सोर्स काय आहे? जर आपण पाहिलं की एखादी गाडी जर तुम्हाला घ्यायला गेलात, तुम्ही सुद्धा ऍडव्होकेट आहात, तर तुमच्याकडे बँक स्टेटमेंट मागितलं जातं. तुमचं इन्कम सोर्स काय आहे आणि त्या इन्कम सोर्सच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज देऊन गाडी वगैरे घेतली जातात. तर ह्यांच्याकडे एवढे कमी वेळामध्ये करोड रुपये येतात, म्हणजे जो ब्लॅक मनी येतो. म्हणजे ह्याचा अर्थ ब्लॅक मनी म्हणजे आपल्या हक्काचे, कष्टाचे पैसे लोक जाऊन तिथे खेळतात, ज्याच्यासाठी कमवण्यासाठी त्यांनी टॅक्स भरलेला असतो आणि ह्या ब्लॅक मनीसाठी टॅक्स भरायची सुद्धा आवश्यकता वाटत नाही आणि त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही, असं या मटकावाल्यांचं मत असेल. परंतु आपण जर काय खऱ्या अर्थाने त्यांना जर काही मटका व्यवसाय बंद करायचा असेल तर EOW, इकॉनॉमिक ऑफेन्स विंग्स, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती, आणि इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून हे मटके खेळणारे जे कोणी आहेत त्यांच्याकडे जेवढी प्रॉपर्टी कशी आली, त्यांचा इन्कम सोर्स काय, महिन्यातून तुम्ही कशातून पैसे कमवतात, ह्याच्यासाठी जर काय या यंत्रणांनी जर काय विचारणा केली किंवा त्याला चौकशीसाठी बोलवला तर तो त्याच्यामध्ये उत्तर देणार नाही आणि ब्लॅक मनीचं गंभीर स्वरूपाचे त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन तो जेलमध्ये सुद्धा जाऊ शकतो. तर ह्याच्यासाठी नक्की काय प्रोव्हिजन आहे की कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई होऊ शकते? तुम्ही वकील या नात्याने काय सांगू शकता? नाही, एक तर असं आहे की या सगळ्या विषयामध्ये जर अवैध पद्धतीने अशा पद्धतीची मालमत्ता जमा केली आणि त्याचा कुठलाही हिशोब नसेल किंवा त्याच्या कुठल्याही पद्धतीने त्याच्या बाबतीतलं क्लॅरिफिकेशन इन्कम टॅक्सला दिलं नसेल, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट निश्चितपणाने चौकशी करू शकते आणि EOWच्या माध्यमातून देखील याच्यावरती काय कारवाई करता येऊ शकते हे सुद्धा ह्या 2 विंग ज्या आहेत त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे इन्कम टॅक्स, की आपल्याला जे काही उत्पन्न मिळतं त्याचा आपण टॅक्स भरणं ही जबाबदारी आहे. परंतु अशा पद्धतीने अवैध पद्धतीने आलेला काळा पैसा जर जमा होत असेल, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं निश्चितपणाने एक लक्ष आहे की अशा पद्धतीचा काळा पैसा हा निश्चितपणे बाजारामध्ये नसावा. साधारणतः अशा पद्धतीने कोणी जर अवैध पद्धतीने काळा पैसा जमवत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी काय प्रावधान करता येईल याबाबत सुद्धा निश्चितपणाने आपल्याला मार्गदर्शन घेता येईल. निश्चितपणाने कशा पद्धतीने कारवाई करावी यासंबंधी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं जे अर्ज आहे, पिटिशन आहे, पण त्याच्यामध्ये या पैशाची माहिती मिळवण्यासाठी किंवा नक्की जे काही पैसे हे गरिबांच्या झोळीतले पैसे हे अशा पद्धतीने अवैध पद्धतीने जमवत असतील आणि त्याचा कुठलाही हिशोब दिला नसेल तर ती बाब सुद्धा अतिशय गंभीर आहे आणि त्याच्याकडे सुद्धा निश्चितपणाने लक्ष दिलं जाईल अशी ग्वाही आपल्याला या निमित्ताने मी देतो. म्हणजे जर मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतोय की तुम्ही
एक भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आणि एक ह्या देशाचे नागरिक, एक ॲडव्होकेट या नात्याने जर हा मटका जुगार बंद झाला नाही किंवा त्याच्यावर जर काय अंकुश आला नाही तर नक्की हा मटका जुगार बंद करण्यासाठी काय पाऊल उचलणार? खरं तर आपल्याला मगाशीच मी ज्या पद्धतीने सांगितलं की मला या विषयामध्ये जी काही माहिती होती ती आपण जी ऐकीव माहिती असते, अपुरी माहिती आपल्याकडे असते ती माहिती होती. परंतु ज्या वेळेस काही माता भगिनींनी माझ्याकडे येऊन त्यांच्या व्यथा मांडल्या आणि या विषयाचं गांभीर्य समजावून सांगितलं आणि त्यांनी मला सांगितलं की या विषयामध्ये साहेब आपण जर लक्ष घातलं नाही तर आम्ही स्वतः जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असेल, SP ऑफिस समोर आम्ही जाऊन बसू, आम्ही आमरण उपोषण करू, आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ. परंतु मी त्यांना शब्द दिला की मी या विषयामध्ये लक्ष घालतो आणि या विषयामध्ये मी SP साहेबांना पत्र दिले आणि SP साहेबांना पत्र दिल्यानंतर याचा पाठपुरावा सुद्धा मी करतोय. जर मार्ग निघाला नाही, मार्ग निघणार नाही अशातला भाग नाही, पण मार्ग जर निघाला नाही आणि त्या महिलांनी, त्या माता भगिनींनी त्या ठिकाणी उपोषणाचा किंवा आंदोलनाचा मार्ग पत्करला तर निश्चितपणाने मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन आणि या विषयाला 100% याच्यातनं मार्ग निघण्यापर्यंत मी त्यांच्या बरोबर राहीन. आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, कालच जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याशी मी या विषयावर थोडीफार चर्चा केली आणि त्या माध्यमातून कसं आपल्याला वरती जाता येईल, देवेंद्रजींपर्यंत कसा विषय पोहोचवता येईल यासंबंधी सुद्धा निश्चितपणाने चर्चा होईल. परंतु जर आंदोलनाचा मार्ग महिलांनी, माता भगिनींनी त्या ठिकाणी पत्करला तर त्याच्या पाठी मला राहावं लागेल आणि तो मार्ग सुद्धा पत्करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर निश्चितपणाने राहीन. तर ॲडव्होकेट महेश मोहिते साहेब आपल्यासोबत होते आणि कशा पद्धतीने एक राजकारणी माणूस समाजकारण करत असतो त्याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. कुठलाही अलिबाग मूळ मतदारसंघातील राजकारणी मी मीडिया म्हणून आवाज उठवत असताना हा विषय हाताळण्यासाठी समोर आला नाही, परंतु गरीब माणसांचे खिशातले पैसे कशा पद्धतीने एखादा माणूस लुबाडून स्वतःचे काले पैसे आपले खिस्से भरतो काळ्या पैशाने आणि त्यासाठी महेश मोहिते साहेब हे समोर आले. त्यांना SP सुद्धा त्यांनी त्याबद्दल पत्र दिलेलं आहे आणि येणाऱ्या कार्यकालामध्ये आंदोलनात सुद्धा जर पवित्र घ्यायचा जर झाला तर ते घेतील असं त्यांचं वैयक्तिक मत होतं. यांच्या माध्यमातून महेश मोहिते यांच्या माध्यमातून जनजागृती होऊन समोरचे जर मटकेवाले सुधारले तर चांगली गोष्ट आहे, नाही तर येणाऱ्या कार्यकालामध्ये निश्चितच त्यांना कारवाईला सामोरं जाईल. हे एकंदरीत चित्र त्यांच्या बोलण्यावरून समजतंय. मित्रांनो, इथेच थांबतो. जर काम आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.